चला तर दिवाळीच्या फराळाची सुरुवात करूया खुसखुशीत अशा गोड शंकरपाळ्यांनी, तेही जास्त बडबड न करता. मग तुम्ही म्हणता की ही बाई नुसतं बडबड करते. सुरुवातीला ना 4 वाटी मैदा घ्यायचा, त्यामध्ये 1.25 वाटी पिठी साखर घालायची आणि 1.5 वाटी वितळलेलं तूप घालायचं आणि हे छान व्यवस्थित अगोदर मिक्स करायचं. त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची. त्यानंतर यामधला एक गोळा घ्यायचा आणि पोळपाटावरती आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आणि याचे शंकरपाळे पाडून घ्यायचे. आता तुम्हाला एकसारखे हवे असतील तर अशा साईडच्या काठ जे आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि याचे मग शंकरपाळे पाडून घ्यायचे. नंतर हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे शंकरपाळे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. या प्रमाणानं तुम्ही जर बनवाल तर तुमचे शंकरपाळे कधीच फसणार नाही. एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. तर आता बाजारातून शंकरपाळे विकत आणायचे नाही, मस्त असे घरीच बनवायचे. तर इथे मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे मी दोन्ही साईडने तळून घेतलेले आहे. थोडासा असा हलका सोनेरी कलर येऊ द्यायचा, कारण हे बाहेर काढल्यानंतर सुद्धा शिजत राहतात. तर चला, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.